या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। मेट्रो सिटी मुंबईमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना पर्यावरणाबद्दल माहिती देणं, त्याबद्दल अधिक जागरूक करणं जरासं कठीण काम झालंय। मात्र काही संस्थांच्या उपक्रमांमुळे हे काम आता सोपं व्हायला लागलंय। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात BNHS तर्फे अनेक उपक्रम राबवण्यात येतात। गेल्या रविवारीही असाच एक उपक्रम राबवण्यात आला। ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय या उपक्रमामध्ये अनेक लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। या उपक्रमाचं स्वरूप काहीसं असं होतं। या ठिकाणी आम्ही मुख्यत्वे एज्युकेशन म्हणजे शिक्षण, पर्यावरण शिक्षण देण्याचं काम करतो। आज आम्ही इथे एक असा आगळा वेगळा प्रोग्राम घेतलेला की ज्याचं आम्ही नावच ठेवलं आहे ब्रेकफास्ट विथ बटरफ्लायज। म्हणजे मुंबईकरांनी इथे यावं आणि फुलपाखरांबद्दल माहिती जाणून घ्यावी। त्यांना हे कळावं की आपलं जे जंगल आहे मुंबईचं संजय गांधी नॅशनल पार्क, या ठिकाणी 150पेक्षा अधिक प्रकारची फुलपाखरं इथे दिसतात। आणि आज जो आम्ही इथे त्यांना घेऊन जंगलामध्ये एक ट्रेल करायला घेऊन गेलो, त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे 2 तासामध्ये जवळपास 40 प्रकारची फुलपाखरं आम्हाला इथे दिसली। आणि कितीतरी प्रकारचे त्या फुलपाखरांची सुरवंट, अंडी, त्यांची कोश, असं त्यांचं जे जीवनचक्र म्हणजे लाईफ सायकल असतं ते लोकांना बघता आलं। आमचा यामागे हा उद्देश आहे की फुलपाखरांचं जे महत्त्व आहे, फुलपाखरं जे फुलांचं परागीभवन घडवून आणतात, त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे धान्याच्या नवीन प्रजाती निर्माण होतात, फळांच्या फुलांच्या नवीन प्रजाती निर्माण होतात। आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीवर जे काय निसर्ग सौंदर्य आहे ते टिकून राहतं। आणि आपल्याला जे काय जंगल मिळतं, जंगलामधील जे फळं फुलं मिळतात, ती सगळी फुलपाखरांच्या एका छोट्याशा भूमिकेमुळे म्हणजे परागीभवनाची जी भूमिका आहे त्याच्यामुळे ते सगळं टिकून आहे। ते महत्त्व लोकांना कळावं, त्यासाठी आम्हाला ब्रेकफास्ट विथ बटरफ्लायज कार्यक्रम घ्यावा लागतो। BNHSचा परिसर हा गोरेगावातला दाट जंगलाचा परिसर आहे। त्यामुळे या परिसरात अनेक दुर्मिळ असे फुलपाखरू आणि त्यांच्या जाती बघायला मिळतात। त्यामुळे या उपक्रमात सहभागींसाठी जंगल ट्रेल आयोजित करण्यात आली होती। यामध्ये सहभागींना जंगलात फिरून फुलपाखरूंच्या वेगवेगळ्या जाती दाखवण्यात आल्या। फुलपाखरूंच्या माहिती सोबतच फोटोग्राफीचे धडे देखील देण्यात येत होते। BNHS परिसरात बटरफ्लाय गार्डन देखील तयार करण्यात आलंय, जिथे सतत वेगवेगळ्या जातींचे फुलपाखरू तुम्हाला कधीही बघायला मिळतील। लहान मुलं असो, त्यांचे पालक असो, अभ्यास म्हणून किंवा आवड म्हणून अशा पद्धतीच्या उपक्रमांनी नक्कीच पर्यावरणाबद्दल आपण अधिक जागरूक होऊ, हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।